बरं बेकार रे रवी महाराज. या बरं बोल रहा ना बाबा, मी मालेगाव नदी चंदनपुरीला कीर्तन मग सांग बोलणार काय, पण भाव चांगला राहतच बरं त्यास ना. ज्या बोलतस ना त्यास ना भाव खूप चांगला राहतच बरं दादाश्री. फक्त त्या बोलताना प्रेम, जसं आपण म्हणतो ना भाई काय बेकार आहे भाऊ, मग तो बेकार नाही शे, पण खरंच चांगलं आहे. काय बेकार आहे भाऊ, आहे आपली भाषा आहे. तसं ते जामद आहे का साखरी बागमा जामदामा त्या फास पार दिलो की अख्खं गाव माडकरी शे बरं, अख्खं गाव माडकरी शे. इथला भारी लोके कृष्णा माऊलीना शिष्य आहेत. त्या माऊलीले जर बोलावणार आहे ना तरी सुद्धा हीच भाषा मग सांग, ए माऊली चाल रे त्यान मायना साला ते आमना घर बी ये रे माऊली. गुरुजी आहेत पण बोला ना त्यासना मनमा आदर आहे, प्रेम आहे, बट आहे, पण भाषाच तशी आहे. त्यासनी भाषा वेगळी, आपली भाषा बोलताना असंच बोलतो त्या. आणि नेमकं म्हणा एक कीर्तन वय गे मला फोन होणार, पहिलं कीर्तन वय झालं होतं, दुसरं कीर्तन ते ताजुद्दीन बाबा वारले का, ते बाबा वारल्याच्या नंतर दशक्रिया विधीच्या दिवशीच माझं कीर्तन त्यांनी ठेवलेलं. पहिलं कीर्तन ऐकाय जायला होतं. त्यासना असं शे अख्खं गाव बसस, कोणा का गरमा म्हातारा मरो का म्हातारी मरो, बट गाव मीटिंग करतच त्या कोणता कीर्तनकार बोलावाना अख्खं गावने ठरावं, जत जास्त मतदान पडणं तो कीर्तनकारले बोलावतच त्या. आता नेमकं म्हणा पहिलं कीर्तन ऐकेलं होतं त्यास ना, एक म्हातारा मर ना मग महिनामा मीटिंग होईनी किर्लोस्कर महाराज ना मला फोन, किर्लोस्कर महाराज म्हणे ए महाराज, हे रवी किरण महाराज, ए चाल रे त्यान मायना साला तुना नाव सांग राहणार रे आमना गाव मा. म्हणतो काय वे ना, अरे तशा नाही रे महाराज, त्यान मायना साला ते रात्री मीटिंग देणार त्या बट्या बाया सांग राहणार ते भुऱ्याल बोलावा रे, त्यान मायना साला ते नाचच बी मस्त सांगच बी मस्त साला ते बाया सांगण्यात त्यान मायना त्या भुऱ्याल बोलावा साला ते दिकच बी चांगला, नाचच बी चांगला आणि म्हणच बी चांगलं साला ते त्या साला भुऱ्यालेच बोलायला. म्हणतो हो तारीख देऊ नको पण इथला कुमचा नको होतो. भाव एवढा चांगला महाराज पण बोलतस, आणि गली जरी चालता चालता या पोरे बहिणा पुरा बेकारे राव महाराज. म्हणजे त्यास ना भाव असा गैरा असा त्रास. पण असो खरं तर वेळ झालेली आहे. मी तुम्हाला सांगत होतो विनोदामध्ये की तुम्ही कीर्तनाचा वेळ वाढवून मिळेल, पण त्याचा मोबदल्यामध्ये तुम्ही काय देसाल अपेक्षा काहीच नाही. मी फक्त विनोदात सांगतो. आम्ही लोकांना सांगतो की जीवन जगायला खूप काय अपेक्षा ठेवायची नसते. मग जो कीर्तनकार म्हणतो की भैया यहाँ का यही पे छोड़ना है, साथ में कुछ आने वाला नहीं है, यही बोलने वाले कथाकार और यही बोलने वाले कीर्तनकार अगर 50,000 रुपए लेते हैं तो किसके लक्ष्य पे विश्वास करे. जर आम्हीच सांगतो की हे काय सोबत आणायचं नाहीये आणि तोच रवी किरण महाराज जर म्हणत असेल कीर्तनाचं 50,000 रुपये घेतो, तर काय कारण असू शकतं. ज्या माणसाला पाप पुण्य कळत असेल तोच पाप करेल. त्याला कळत असेल ना हे मी पाप करतोय का पुण्य करतोय, पण काहीतरी कारण असेल. हो, जसं आपल्या काना देशामध्ये मला एवढं प्रेम भेटतं, एवढं प्रेम भेटतं आणि सगळ्यांच्या मुखातून ऐकायला भेटतं की महाराज जरी तुम्ही काही सांगत असाल सोप्या भाषेत, पण तुम्ही विनोदातून आम्हाला परमार्थ सांगतात. या गोष्टीचा आम्हाला सार्थ आनंद आहे, अभिमान आहे असं म्हणतात. मग माझ्याबद्दल काही लोकांचे भाव असे आहेत की कीर्तनकार ज्ञान सांगतात, ते ज्ञानी असतात, ज्ञान सांगतात, तुम्ही सोपं सोपं सांगतात तरी आमले पटीजास, म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं करतस कीर्तनकारच पेक्षा, असं त्यासनं म्हणणं आहे. मग माले काहीतरी वेगळं असं करणं का जे काना देशमा नाही व्हावं ते आठे करणं शे म्हणशीन. नंतर दिकीस तुमले 2-4-5 वर्ष माराव्या काय करा ना असं, पण हाई जे सांगा होतं मला हो काय ना बाकी ना लोक बोलायला आहे गे करतात ना, बोय ना लेवाला आहे गे करत नाही तो हो, पण त्यानं मागे ना कारणे वेगळा शेतस. आता तुम्हाला सांगतो ही मंडळी आलेली आमचे महाराज लोक आलेले आहेत. मिनिटं मानसिकता चांगली ठेवा, ऐकायची. भाव जर चांगले असले का, हा नजर चांगली ठेवायची. काही काही गोष्ट ऐकत असताना बघत असताना दृष्टी चांगली ठेवायची. जर नजर चांगली असेल, दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली दिसते. तुमची नजर चांगली असली का किचडमध्ये कमळ दिसतं. नजरेत जर दोष असला की चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला. मी जे सांगणार आहे यात माझंही काही स्वार्थ नाही ना तो कोणत्या महाराज मंडळींचा स्वार्थ आहे. पण कसं आहे ना, जो कोणी धर्माच्या कामी येत असेल त्या लोकांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. जर जितू मामा जर गावासाठी चांगलं काम करत असतील तर जितू मामांना सपोर्ट हा केलाच पाहिजे. बरोबर आहे नाही. जो माझ्या धर्मासाठी करतोय त्याच्यासाठी आम्ही आहोत. बरोबर आहे ना. जो म्हणा गाव ना काय रे भाऊ, हो कॅबिन वाला सुन नका ना रे.
गुच्चू बराबर नाही ते तुम नाका बायोडाटा काढले सून जटे जमी तटे नाही म्हणे येत जाऊ एखादा शेतकरी जर कपाशी लई किंवा टरबूज लाव त्याने टरबूज लावून त्यानं जर घर बांधाय ना लग्याव आपले बी टरबूज लावणं पडे आपला बी बंगला बांधायचा आहे त्याने ते लावा का तो बी ते लावस त्याने ते लाव तसा तसा मा जी कपाशीना 10,000 भाव होता ते शेवट 5,500 मागतात उत्पन्न पीकच असं लाव ना बटास पाहिजे वेगळं लाव म्हणजे उत्पन्न चांगलं निघस विठ्ठल विठ्ठल ते जनतेने ठेवून राहते त्यासनी ना ते आम्ही जर म्हणा ते कॉपी होई जायची भले ते संतच नशे पण तरी बी दकणार आईज नजर मा ते रे ते नाही त्या महाराज नाही म्हणत रे ते काम नाही करा ना आपलं आपलं स्वतःनं वावर थोडंच वापर तयार करा ना तिथला लोसन राहिलो घर पुरता गणवाई घेऊ सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन म्हणा कर सांगा खबर देवने तुम्ही काय धराधरी विजायला का अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची वेडी भक्ती करायची जोपर्यंत लोक तुम्हाला नावं ठेवत नाही लोक तुमचा दोष काढत नाही तोपर्यंत वेडी भक्ती करायची लोकांनी आपल्याला बदनाम केलं पाहिजे सांगू का तुम्हाला माझ्या मीराबाईची भक्ती होती एवढी वेडी भक्ती केली पायात घुंगरू बांधून नाचत होती समाज नाव ठेवत होता विशेष नाही बाप सुद्धा रागवायला लागला बाप म्हणत होता मीरा अगं तू माझं कुड बदनाम करते पण तरी सुद्धा मीराबाई पायात घुंगरू बांधून नाचत होती एवढी नाचली समाजाने विरोध केला एवढी नाचली की जगाच्या मालकाला नाचायला मजबूर करून दिलं एवढी नाचली महाराज लाज नाही ठेवली समाजाची आणि समाजाचं कामच आहे जेव्हा तुम्ही चांगलं करायला निघतात ना जितू मामा जेव्हा चांगलं करायला निघतात ना तेव्हा नावं ठेवणारे उभे राहतातच फॉर एक्झाम्पल माझं या वर्षाचं बेस्ट उदाहरण आहे या लाईट कशांसाठी लावल्यात आपण जितू मामा उजड करासाठी बरोबर आहे ना लाईट कशासाठी लावली आपण उजड करण्यासाठी हा पण जटे उजा ऐकलो का तटेच किडा पडतस मन बोलणं समजेल ना तुमले जटे उजड करायला जाऊ का तटेच किडा पडतस पण किडा असले बेस्ट नाही एखादा लाईट बंद पडणार का अजिबात नाही कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बुन बुन करत ना पायटे मर जाते मला काल दिन नाको चालू नसे मनीषने किडाशनी वर्ष लागा नाही जीवन मा सक्सेस बनवेन ते आता मी कीर्तनातून मी नाचत राहतो माझं रंगात असतो मी लोक काय म्हणतात मला देणं नाहीशी मला पक्क माहिती म्हणा का नाही याल मी आवडस विठ्ठल विठ्ठल मीराबाई नाचली गरीबाची नव्हती राजकन्या होती महाराज राजाची मुलगी होती तरी सुद्धा पायात घुंगरू बांधून नाचली फॉर एक्झाम्पल चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया नाचे गाए मीरा बाई लेकर घर में एक तारा पाँव में घुंघरू गले में माला भेष जोगनिया का डाला आजा गुल की रनवन को मीरा जी ने छोड़ लिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया स्त्री असल्यावर पायात घुंगरू बांधून नाचली देवाच्यासाठी म्हणून देवाच्यासाठी काही करायला अजिबात लाज ठेवायची नाही कारण लोक काय म्हणतात आय सर मजर राय नो ते आपण काहीच करू शकत नाही लोकेशले तुम ना माझर दोष काढणार आहे ना तुमनी चूक नसली तरी पण दोष काढी टाकते मनीषीन लोके काय म्हणतात साई पहिले डोकं माय फॅट काढी टाका ना लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही सांगू का तुमले इथला वायबार जन्माली झालेत काय पोरे मंजूर येतो मला सांगता रविकिरण महाराज आमना मताराल कारण आमना दल्लाला अक्कलच नाही शे खरंच अक्कल नाही शे भाऊ बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली गई आमना दल्लाला अक्कल नाही शे म्हणे म्हणतं खरंय भाऊ तुम दल्लाला अक्कल राहते तुला कसाल जन्माला घालता तू म्हणजे बापमा सुद्धा दोष काढणारी अवलादी गई महाराज तुमना मनामा दोष काढत नाही कसावर ते म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची लोक काय म्हणतील डोक्यातून काढून टाकायचं मनात एकच ठेवायचं मुझे लगी शाम संग प्रीत के दुनिया क्या जाने वो मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने वो क्या जाने वही क्या जाने
क्या जाने दुनिया क्या जाने, मुझे लगी प्रभु संग प्रीत। ये दुनिया क्या जाने, मुझे लगी कान्हा संग प्रीत, दुनिया क्या जाने। लोकेश ना वर्ष लागानच नाही, एक गौडने हे झाली बदनाम ग, झाली बदनाम देवा तुझ्या पायी, शीत संसारी लागत नाही। देवाची भक्ती करत असताना कितीही बदनामी झाली तरी लोकांच्या नादी लागू नका, कारण कौरवांच्या सोबत हजारोच्या संख्येनं सैन्य होतं आणि अर्जुनाच्या कडे फक्त एकटा कृष्ण होता, तरी बाजू पांडवांची खरी ठरली। म्हणून हजार लोक आपल्याला काय म्हणतात त्याच्यापेक्षा जगाचा मालक कोणत्या नजरेनं बघतो याला महत्व द्यायचं। लोकेशना का मी किडा पाडणं, भक्ती करत असताना बोल नका दादा तुम्हाला टाइम होई गायत म्हणा कवच नाव जाईल, मी बी आवरी लिसू, पण तुम्हाला 2-4 जणच नाही करता, या बहिणीच रणं राहायचंय ना, बऱ्याच पोरी शिकाली येईल राहते रणं भाऊ। हा मन कीर्तनाव क्लास जी पुरुषले रडणं शिकाडा ना। हा भक्ती करत असताना 2-4 आहेत त्या दादाश्री जाऊ द्या, गाव परत चांगला पीक मा बी तण उगस शिल गाय देव, तुम्ही मोसंबीस ना बाग लाय द्या तण उगसच, आणि उत्पन्नांकडे ध्यान देऊ, तणीकडे काय ध्यान देऊ। मन दाजी आहेत ना जळगावला राहतस, पारोडालो ना त्या वावर मा फेरी मारायला नोकरीले आहेत, वावर देखालो ना वावर मा इथलं तण मातेल होतं मक्की मा, तण दकीशन त्यास ना पप्पाला फोन करा, का हो पप्पा म्हणे आपल्या वावर मा मक्कीच माते पुरं तण मातेले म्हणे, ही येळा तणनीकडे काय दकी राहणार बोन कदक म्हणे कवडं दान गय म्हणे। हा तणनीकडे ध्यान नाही देऊ, इथला लोके बटेल आहेत, यासनीकडे दखणं पडून माले विठ्ठल विठ्ठल आणि त्यासले ऐकणार रास मनीष बिचार असले असं वाटत हे किळा पाटील महाराज आवरीली बो आमने बी ऐकायला राहायचं तळमळ, अजिबात टेन्शन लिहू नका तुम्ही, अक्काच इच्छा पुरी करसू मी, हे कितला का किळा पाडेत ना, बाकी नसले कसा रास ना त्यास ना येतो नाही रास मला दुखाडा ना, पण न कळत त्याच ना चाव्याला लाग जातं, आणि बाकी ना मग घेत ना आपला विरोधक बी राहतं किळा पाडायला बी येईल राहतं, त्याच नाही वर्षे मी लागत नाही। भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाज ठेवायची। हा आणि जर तुम्ही तो विचार केला लोके काय म्हणतील ते लोके आपले जगू देतच नाही। भक्ती करत असताना अंतकरणापासून असली पाहिजे। आटे देवनं भजन म्हणा सांगू का बाबा आटे म्हणतात नाही, आटे चांगलं वातावरण म्हणलं ना मग आमना अख्खा जुना भजने अख्खा म्हातारा शेतात आज तरुण बी घ्यात का तयार का काय नाही वही घ्यात का तयार वही राहणार का आपला वस पाता वही राहणार, म्हणजे गाव परात जायचे ते आमना बाकी ना शब्द तुम्हाला डोक्यावरती जाता का पुढे समजस ना। विठ्ठल विठ्ठल आणि बाबा लोके बसेलेत बिचारा टोपीवाला, आता तरुण भाऊ शेत असे 1-2 शेत म्हातारा मागे बटा बाबा बसेल शेत, आटे असं वातावरण आहे ना सचिन बाबा तुम्ही आलेले असताना पहिले आलेले आहेत ना, आटे वातावरण इथलं चांगलं आहे, बाकी ना म्हातारा बी माडकरी शेत आटे बाकी ना सांगा मी फक्त आपले त्या कोणी काही देईल नाही त्यासनी काय बडाई मारा ना, बाकी ना काही संबंध नाही, बाकी ना शेत माडकरी पण चांगलं आहे बोल गाण्यानं वातावरण भजन बिजन होत्रासाठी काही का असे ना आठे बरंच पारमार्थिक वातावरण आहे, नाही ते काय काय गावेस मग 50-50-60-60 वर्ष ना माणसे 70-70 वर्ष ना म्हातारा कधी देवनं नाव लेतत नाही। मी स्टँडले होतो उभा एक 75 वर्ष ना म्हातार आटे भजन म्हणा सांगू आटे म्हणतात नाही, आणि 75 वर्ष ना म्हातार स्टँडवर गाणं म्हण राहत हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलाव दो के वासती, एक बुका मा मोका कट्टा सुमत होतो 75 वर्षनी वय मा या किडा पाडरा नव्हतून पहिले कितला किडा पाडेल होते मी, कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे माणसाला। तरुण पोऱ्या जर म्हणत होय तर समजू शकतास आपण 75 वर्ष न म्हातार, हा 75 वर्ष न म्हातार लय लय म्हण राहत हे
धोकेबाज 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 वतीरती 75 वर्षमा जरी या किडा पाडरा नाही पहिले कितला पाडेल होती म्हणतात. अरे चाल जर ती आवडली ना, भाव आपल्या भगवंता प्रतीचे असले पाहिजे. जसं की तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई. दीवानी हो गई मस्तानी हो गई, दीवानी हो गई मस्तानी हो गई. तेरी बातें में काना घर छोड़ा गई, तेरे तेरे काना घर छोड़ा गई, तेरे बातें में काना घर छोड़ा गई, तेरे बातें मेरे घर छोड़ा आबा आबा मी तुम्हाला पाय पडत मन कडे नका दाखा मी पार पाडलीच हो, तुम्ही नका पोसा माले नीच ना लायसन भेट जायला. आबा काय शे ना म्हणा व्हिडिओ व्हायरल होई जातात. आबा सारखा माणूस बी त्याने शपथ गवडणी मन राहता नका. आबा तुम्ही काय डाग नका लायली आई मुरवत काय काम पडून माय बा आई कोणीच म्हणा नाही. मी एकलाच म्हणसू बाबासले वाचू दे त्याचनी मजबुरी. गाणं कसलंही असू द्या, भाव आपले चांगले असले पाहिजे नाही का. तुम्ही कोणचंही गाणं सांगा, त्या गाण्यावर मी माझ्या भगवंता प्रतीचे भाव व्यक्त करू शकतो नाही का. जसं की हे ला 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 ला. कोणतं गाणं आहे भाऊ? गाणं कोणतं आहे? मेरे अरे काय कमाल करा ना. गाणं कसलंही असू द्या, भाव आपले होतायचे. फॉर एक्झाम्पल हे शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदाई दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजरी, जब नजर से मिलाई मजा आ गया. गाणं कोणतं बी राहू द्या, भाव आपला चांगला पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा रोहित महाराज खरं आहे ना. हा या खरा ना जे कॉनलेस मी यास नवय नाही. आपण जर कोणता व्यक्ती धर्माचं काम चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्या व्यक्तीला आपण सपोर्ट केला पाहिजे. जर जितू मामा आपल्यासाठी चांगला आहे, जसं तुम्ही मला राजकारण अजिबात राजकारणातला रही कळत नाही बाबा. सचिन बाबा म्हणजे शपथ घेऊन सांगतो, राजकारणातला र कळत नाही, पण डोळ्याच्या पुढे एकच आहे, जो माझ्या धर्माचा असेल त्याच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. तसंच जर एखाद्या व्यक्तीमुळे, मी कीर्तनातून नाव घेतो बाबा, जर जयघोष करायचा असेल, मोठे बाबांचं नाव घेतो, नत्तूसिंग बाबांचं नाव घेतो, मी कृष्णा माऊलींचं नाव घेतो, मी दामोदर बाबांचं सुद्धा नाव घेतो, जनार्दन स्वामींचंही नाव घेतो. वास्तविक पाहता बाकीचे नाव कदाचित काही लोकांच्या मते मी श्रीपाद बाबांचं सुद्धा नाव घेतो. त्याचं कारण असं आहे, ज्या एखाद्या संतामुळे जर माझ्या हिंदू परिवारात 100 लोक किंवा 100 परिवार माडकरी होऊन सुखात राहत असतील तर तो माझ्यासाठी भगवंतापेक्षा कमी नाहीये. मी कोणत्या पंथाला कोणत्या धर्माला नाव ठेवणारा व्यक्ती नाही. जो माझ्या धर्माला चांगल्या मार्गावर आणतो तो माझ्यासाठी भगवंत आहे. आणि तशा संतांचं मी नाव घ्यायला अजिबात लाजत नाही. मग मला कोणी आनंद संप्रदायवाला म्हणा, वारकरी संप्रदायवाला म्हणा, कोणताही संप्रदायवाला म्हणा, तरी मला काही फरक पडत नाही. पण ज्या संतांनी मला धर्मावर उपकार करेल त्यासनी उपकारनी परतफेड आठीन, त्यासना नाव लिहिणे जय गोष्ट करीशनी मग करसू. आणि हीच गोष्ट आता मला सचिन बाबांनी त्यासनी मला सांगी, महाराजजी जेवढे पण नामांकित कीर्तनकार कथाकार झालेत त्यांना ज्यांनी संहिता दिली, ज्यांना शिकवलं, असे आमचे भाऊ महाराज.
पंढरपुरात ज्यांनी सगळ्यांना शिकवण दिलेली आहे. आता मला सांगा, जर एखाद्यानं काही काम केलं तरी आपण त्याच्या उपकाराची परतफेड करतो, बरोबर आहे की नाही? त्याच्या उपकाराची परतफेड करतो. जर ज्या महात्म्यानं माझ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या कीर्तनकारांना घडवलंय आणि जर तोच व्यक्ती जर अंधाऱ्यात राहत असेल, मग आम्ही हिंदू काय कामाचे? आम्ही हिंदू काय कामाचे आहेत? जर आपल्या परिवारातले एका कीर्तनकारानं कमीत कमी 500 घरं सुधरवली असतील आणि असे 500 कीर्तनकार जर त्या बाबांनी बनवले असतील, कल्पना करा आपला हिंदू कितला चांगला बनावा होती. बनावात का नाही बहिणीचं? बनावात ना? माणसाची विचारानं बनावात का नाही? बरोबर आहे ना? सुरुवातीलाच सांग, ज्यांनी आपल्यासाठी काय करेल धर्मांसाठी, त्यांसाठी जर आपले काय करणं असेल तर त्या बाबासनं कार्य एवढं मोठं शे. आणि नेमकं त्या बाबासमुळे आमनासारखा हजारो कीर्तनकार फिर राहणार. नेमकं त्याच बाबासले कोणी ओळखी नाही राहिनं म्हणजे आई शोकांती काय? म्हणजे जर सांगत असताना सांगावं लागत असेल, इथं एखाद्याला विचारलं भाऊ बाबा कोण आहेत, महाराज कोण आहेत, कोण सांगी का? सांगतील कोणी? अजिबात नाही, माहीतच नाही तुमले. मग असे जे संत आहेत ज्यांनी धर्मासाठी खरी सेवा करून ते अंधाऱ्यात आहेत, तर त्यांना आपल्याला आपल्या वतीनं जर बाहेर आणायचं असेल उजळमध्ये, अर्थात त्यांना उजळमध्ये आणायची गरज नाही, पण आपण कर्तव्याला टिकलं पाहिजे. आपल्या धर्माचे संत आहेत, त्यांचं काहीतरी सत्कार्य आपल्या हातून घडावं म्हणून, त्यांचं काहीतरी नाव पुढे यावं म्हणून आपल्याला फक्त सपोर्ट करायचा आहे. आणि मला यांच्या परिसरामध्ये ते कमीत कमी 50 लाखाचा कार्यक्रम आहे बाबांचा पुण्यतिथीचा. 50 ते 60 लाखाचा कार्यक्रम आहे त्यांच्या भागामध्ये. प्रत्येक गावामध्ये ठरवून गेलं की आम्ही कोण म्हणे हो लोक दान करायला लोक आहे की नाही करतच. असं त्यासनी स्वतःनी महाराजांनी 1-1 लाख रुपये जमा कर दिले. 60-70 लाख रुपये लागत, 10 महाराजांना 10 लाख जमा आहे. मला अशी अपेक्षा आहे, जर लंगाण्यामध्ये काय तुमच्याकडनं सत्कार्याला काही करावं वाटत असेल तर सुरुवात झाली पाहिजे. आमना महाराज मंडळी ज्या महाराज बिचारा 500-700 रुपयावर दिनभर का फिरतच, प्रवास मग 2 तास कीर्तनले उभा राहतच, त्या जर लाख रुपये खर्च राहणार धर्मांसाठी, मग आपण कितला देवाला पाहिजे? लाख रुपये ते पक्का बनतस, आपला बनतस का नाही? 5-50 हजार काहीच देखील राहणार नाही तुम्हाला. बाकी ना तास मजा येणार मॅचचा असतो, तुम्ही काय बोलणार नाही. पण मी ज्यांच्याकडे आलोय, जितू मामा तुम्ही सत्कार्य करतायत, मी भाऊंच्या वतीनं मी फक्त बाबांनी नाव सांगितलं त्याच्यावरनं काही ना काही महात्म्यांच्या नावातच ताकद असते. मी असा शब्द दिलेला आहे की माझ्या वतीनं जे करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. मी इथं सांगणार नाही माझ्या यथाशक्ती मी काय करेल तो माझा प्रश्न असणार आहे. पण मी जितू मामांना असं विचारेल, मामा मी कोणत्याच कीर्तनात कधीच कोणाकडनं मागणी मागितली नाही, व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतोय. कोणता व्हिडिओ चेक करल्या मी मन कष्टानं सोडत नाही आणि फुकटनं लेत नाही. पण मला अपेक्षा असं आहे, आमचे मी ज्यांना सरपंच म्हणून नाव दिलेलं आहे आमचे रावसाहेब दादा आणि माझे जितू मामा, तुम्ही 2 जणेशनी मला आठे बलायले आणि या लोकेशले पक्का विश्वास आहे. आमना प्रत्येक परिसरमा त्यासना परिसरमा 25 लाख जमा राहणार, दुसरा महाराज 5-5, 10-10 लाख रुपये जमा राहणार. मी बी म्हणा परिसरमा 5-1 लाख रुपये जमा देऊ असा बजेट आहे म्हणा. तुम्ही दोन्ही जण बोला मला किती मदत करशात या कामले. नाही असं नाही बोली द्या. 51,000 रुपये धन्यवाद, काढ्या झाल्या पाहिजे. मामा तुम्ही जर माझ्या भगवंतासाठी असे दान करत असाल, माझ्या साधूंसाठी एवढी पुण्य तुम्ही कमवतायत ना, मी माझ्याकडनं माझ्या राधा राणीला सांगेल की माझ्या जितू मामांवरती एवढी कृपा कर जेवढे ते आमच्यावर दया करतायत. आणि आमचा सपोर्ट असेल तुम्हाला. आमचे रावसाहेब दादा माझ्या नजरेत जे सरपंच आहेत त्याने उभं राहायला पाहिजे. 21 ना, ठीक आहे 21,000 रुपये टाळ्या झाल्या पाहिजे. वा आमचे कोणीतरी बाबा तुम्हीच घ्या गुरुजी, तुमच्यामधनं कोणाला काय बोलायचं आहे का? याच ना आकडा आहे की निमत सोडू नका, येता शक्ती असं काही नाही. तुम्ही जर केली 10-15 दिनात तरी चालेल ना. दरम्यान कामशी काय लोक सांगतात महाराज गण खरे 35 क्विंटल कपाशी त्या महिने एक जण 15 देणं येतच, एक जण 30 देणं येतं. बट हा बजेट बसाल रासनी मधमात पोरे आजारी पडतात 15,000 रुपये देत डॉक्टर.
असं चांगल्या कामनासाठी 2-4 हजारले अजिबात घाबरू नये, अजिबात नाही. आठीन कमीत कमी आपला गाव माय माल्यापेक्षा 1.5 लाख रुपये तरी भेटायला पाहिजे, म्हणजे पुढे आमनं कार्य खरं ठरेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांना काही द्यायचं असेल, मी तुमच्या गावाचाच आहे, हे माझं माहेर आहे, म्हणून मी तुम्हाला हक्काने सांगितलं. आजची सुरुवात आहे, मन बोनीत चांगली होऊ द्याच्यात, म्हणजे पुढे चांगला धंदा होईल. म्हणा गुरुजीसना कार्यक्रम जोरात व्हायला पाहिजे. तुम्हाला सर्वांना पायपडी विनंती. आणि यथाशक्ती बरं का, काही बाया असा विचार काय करतं, महाराज गण श्रीमंत आहे, त्याने देवाने दानत नाही शे, आम्ही गरीब आहेत, आम्ही देऊ शकतेच नाही, थोडाफार दिसू. तुम्ही काय म्हणशात इथलचा दिनात 500 जर दिनात तुम्हाला यथाशक्ती तुम्ही 100 दिनात तरी चालून, जनतेने ऐपत प्रमाणे ज्याला जे देणं होईल. अजून आम्ही थांबसो 15-20 मिनिटं अर्धा तास थांबणारे. यथाशक्ती ज्यांना